मंडळी नमस्कार, मी वैद्य अतुल काळे, होई आयुर्वेद साक्षरवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपण बघतोय सगळीकडे थंडी खूप आहे सध्या. आता थोडी कमी झाली आहे, परंतु थंडी आहे आणि थंडीचा ऋतू पण आहे. पुढे पण थंडी पडण्याची जास्त शक्यता आहे. जसं आपण जानेवारीमध्ये जाऊ तशी थंडी पडण्याची शक्यता जास्त निर्माण होऊ शकते. आणि या थंडीमध्ये आपण काय खावं, काय खाऊ नये याचे सगळे निर्देश आयुर्वेदामध्ये दिलेले आढळतात. आता थंडी जास्त थंडी जास्त आली की आपण त्याला हेल्दी सीझन म्हणतो. याचं कारण असं की आपल्या पोटामध्ये उष्णता कोंडली जाते आणि आपल्याला भूक छान लागते आणि भूक छान लागली की आपण कोणत्याही गोष्टी अगदी जड गोष्टी पचवू शकतो. त्यासाठी आयुर्वेदाने या ऋतूमध्ये आपल्याला जड पौष्टिक गोष्टी ज्या शरीराचं पोषण करतील, शरीराला सुदृढ बनवतील अशा गोष्टी आपल्याला खायला सांगितलेल्या आहेत. आणि त्याबरोबरच आयुर्वेदाने आपल्याला रसायन चिकित्सा घ्यायला सांगितलेली आहे. रसायन चिकित्सा मी मागे सांगितलं होतं की रसायन चिकित्सा म्हणजे काय, तर तुमच्या शरीरामध्ये जे चॅनल्स असतात, रक्तवाहिन्या असतात, शिरा असतात, धमन्या असतात, ते सगळे मार्ग ही रसायन चिकित्सा मोकळी करते आणि तिथून त्या मार्गांमधून शरीराला आवश्यक असणारा पोषकांश पुढे धाडून देते आणि शरीराचं पोषण करते. अशी ती रसायन चिकित्सा. आणि ही रसायन चिकित्सा आपल्याला आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. मग या हिवाळ्यामध्ये कोणतं रसायन श्रेष्ठ आहे जे आपण घेऊ शकतो, तर ते म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राश पचायला जड असतो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 35 ते 40 औषधं पडत असतात जी तुमच्या शरीराचं पोषण छान करतात. प्रत्येक धातूचं पोषण करतात, प्रत्येक टिश्यूचं पोषण करतात, तुमच्या पोटावर चांगलं काम करतात, तुमच्या सगळ्या सिस्टीम्सवर अगदी मेंदूपासून नखशिकांत म्हणू आपण, शेंडीपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत सगळ्या घटकांवर जर चांगलं काम कोणतं रसायन करत असेल तर ते म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राशाची एक गोष्ट आहे की च्यवन ऋषी जेव्हा म्हातारे झाले होते तेव्हा त्यांनी च्यवनप्राशचा शोध लावला, म्हणजे त्याच्या रेसिपीचा, आणि ते सेवन केल्यानंतर ते पुनश्च तरुण झाले. सांगण्याचं तात्पर्य हे की रसायन चिकित्सा ही जी आयुर्वेदामध्ये दिलेली आहे किंवा अन्य गोष्टी पण ज्या रसायन चिकित्सा म्हणून आयुर्वेदामध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्हाला सुदृढ बनवण्यासाठी, तुम्हाला तरुण राहण्यासाठी फार छान मदत करतात. त्यामुळे आयुर्वेद सांगतो की तुम्हाला तुमची बुद्धी जर चांगली ठेवायची असेल, तुमचं मन चांगलं ठेवायचं असेल, तुमचं शरीर जर सुदृढ करायचं असेल आणि तुमच्या ज्या पेशी आहेत त्यांना चिरकाळ तरुण जर ठेवायचं असेल तर रसायन चिकित्सा सेवन केली पाहिजे. त्यामुळे च्यवन ऋषींनी सांगितलेला च्यवनप्राश हा हिवाळ्यामध्ये खा, खूप छान फायदा होईल. परंतु तो कसा खायचा, कधी खायचा, कोणी खायचा याचे सगळे निर्देश आपण पाळायला हवे. च्यवनप्राश हा पचायला जड असतो. जरी हिवाळा असेल आणि तुम्हाला भूक लागत नसेल तर च्यवनप्राश खाऊ नका. जर तुम्हाला छान भूक लागत असेल, 3 वेळा भूक लागत असेल तर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी च्यवनप्राश 5 ते 10 ग्रॅम खायचा. त्याच्यावर थोड्या वेळाने म्हणजे साधारण 20 ते 25 मिनिटांनी दूध घ्यायचं आणि ते केल्यानंतर भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही, तर ते रसायन चिकित्सेचे इफेक्ट तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर आता हल्ली विदाऊट शुगर च्यवनप्राश पण मिळतो, तो तुम्ही खाऊ शकता. आणि जर च्यवनप्राश खाणं शक्य नसेल, च्यवनप्राशचे जे काही निर्देश दिले, डायबिटीसमध्ये खाऊ नये किंवा भूक लागली नसेल तर खाऊ नये, तर त्याच्याऐवजी तुम्ही आवळ्याचे चूर्ण खाऊ शकता. एक रसायन चूर्ण म्हणून आयुर्वेदात सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये आमलकी म्हणजे आवळा, गुडूची आणि गोक्षूर या 3 औषधांचा समावेश होतो आणि जे संपूर्ण शरीराच्या संपूर्ण सिस्टीम्सवर काम करतं. हे जर चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी 6 ग्रॅम या प्रमाणामध्ये गरम पाण्यावर घेतलं तर त्याचेही इफेक्ट आपल्याला च्यवनप्राशसारखे मिळू शकतात. त्यामुळे हे 2 रसायनं ही हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. ही दोन्ही रसायनं साधारण हिवाळ्याच्या 2 ते 3 महिने तुम्ही जर सेवन केली तर शरीराचे धातू हे पुनश्च फ्रेश होतात, तरुण होतात, शरीर सुदृढ होतं, मनाची ताकद वाढते, बुद्धीची ताकद वाढते, डोक्याची ताकद वाढते आणि रसायनाचे जे आयुर्वेदामध्ये सांगितलेले इफेक्ट्स आहेत, स्वास्थ्य, ऊर्जस्कर म्हणजे तुम्हाला ऊर्जा देते हे रसायन, हे सगळे इफेक्ट्स तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे हा ऋतू वाया घालवू नका. सकाळी रिकाम्या पोटी च्यवनप्राश किंवा रसायन चूर्ण घ्या, तुम्हाला खूप छान फायदा होईल आणि तुमचं आरोग्य उत्तम राहील. आणि आत्ता कमावलेलं आरोग्य, रसायन चिकित्सा घेऊन कमावलेलं आरोग्य तुम्हाला थ्रू आऊट वर्षभर त्याचा उपयोग होतो. तुमचं आरोग्य चांगलं राहतं, तुम्ही आजारी लवकर पडत नाही. आता आपण च्यवनप्राश आणि रसायन चूर्णासंदर्भातल्या सगळ्या टिप्स पाहिल्या. त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होईल. त्याचा अवलंब करा आणि तुम्ही आरोग्यवान राहा, हीच एक कामना करून इथे आपण रजा घेऊयात. पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.